तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पैठणी ब्लाउजवर डिझाइन करणार आहोत। साधी आणि सोपी डिझाइन आहे। शोल्डर मी 5.5 घेतलाय। गळा रुंदी 2 घ्यायची आहे। गळा 10 घ्यायचा आहे। मी 10.5 घेते, अर्धा इंच वाढून थोडा असं 3 इंच घेते। बॉक्स करून घ्यायचा आहे पहिला। बघा असा पान गळा करून घ्यायचा आहे। बघा 1 इंचावर कटिंग करून घ्यायचं। आता मी याला प्रेस करून घेते याच्यावर। हे बघा मी असं प्रेस करून घेतलंय। हे बघा आता इथून शिलाई मारून घ्यायची पहिली। हे कटिंग करून घ्यायचं पहिलं। ह्याला कट द्यायचे। दाब शिलाई द्यायची आधी। हे बघा आता अस्तरला शिलाई मारून गळ्याला शिलाई मारून घ्यायची। आता एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा आता आपण टक्स मारून घेऊया आधी। मी 5 इंचावर मारते टक्स आणि उभे 4.5। हे बघा आता आपण याला लेस लावून घेऊया आधी। हे बघा आपण गळा करून घेतलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवायचं आधी। आता बो बनवून घ्यायचा याचा। हे बघा असं मी 10 घेतलंय आणि असं 9 शिलाई मारून घ्यायची आधी अशी।
धागा आधी चेंज करते। इथून थोडा गॅप ठेवायचा आणि मग शिलाई मारायची आहे। हे बघा, इथून मधून आपल्याला हे असं कापड काढायचं आहे। हे बघा, आता इथे मध्ये आपल्याला तुम्ही धाग्याने पण मध्ये धागाने हे करून मध्ये बटन लावू शकता। मी हे पलटी मारून घेते। हे बघा, आधी इथे मी थोडीशी शिलाई मारून घेते। हे बघा, हे असे इथे शिलाई मारून घ्यायची पहिली। आपल्याला एवढ्याच्याच कापडमध्ये बेल्ट काढायचे त्याचे। तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर तुम्ही जर थोडा मोठा बेल्ट काढला तरी चालेल। प्रेस करून घेतले तरी चालेल। इथे आधी शिलाई मारून घ्यायची। पहिले आधी हे शिलाई मारून घ्यायची आहे। आपण आधी इथे शिलाई मारून घेऊया। हे बघा, ही अशी शिलाई मारून झाली ना, हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही हे जर असं पडत राहतं म्हणून थोडंसं इथे 2 टाके असे मारायचे, जेणेकरून आपलं फूल व्यवस्थित राहील। हे बघा, असं बघून व्यवस्थित बटन पाहिजे बटन पण
पण लावू शकता, पण मी हे असंच ठेवणार आहे. हे बघा, मी इथे कमरपट्टी लावली नाही, ती मी पुढचा जेव्हा जॉईन करणार तेव्हा दोन्ही एकसाथ कमरपट्टी लावणार आहे. साधी आणि सोपी डिझाईन आहे ही. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.